धान्याची भरडणी रखडलेल्या गडचिरोलीमधल्या शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे। शेतकऱ्यांच्या या अडचणीमागचं कारण नेमकं काय आहे पाहूयात सविस्तर। पूर्व विदर्भातील धानाचं कोठार अशी गडचिरोलीची ओळख आहे। मात्र या धानाच्या कोठारातच अद्याप धान्य भरडणी सुरू झाली नाहीये। सर्व गोदामं पूर्णतः धान्यांनी भरलेली असून अनेक ठिकाणी धान खरेदी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे पैशाची गरज असणारे शेतकरी अडचणीत सापडलेत। धानाची खरेदी झाल्यावर काही दिवसातच धान्याच्या भरडणीला सुरुवात होते। मात्र यावर्षी पूर्व विदर्भातील राईस मिलर्सनी शासनाच्या धानाची भरडणी करण्यासाठी करारनामेच केलेले नाहीयेत। राईस मिल चालकांनी शासनाने मागण्या मान्य केल्या तरच धान्य भरडणी करून देऊ अशी अट घातली आहे। तर सध्या राईस मिलर्सच्या काही डिमांड्स आहेत, तर शासनाकडे त्यांच्या डिमांड्स आहेत। त्याच्यामुळे आत्तापर्यंत मिलिंग आपलं हे सुरू झालेलं नाही। भरडाईचं अजून आपण कॉन्ट्रॅक्ट्स पण झालेले नाही, ॲग्रीमेंट्स, आणि खरेदी देखील त्यांनी अजून सुरू केलेली नाही। म्हणजे बोनस वगैरे आहे शासनाशी ज्यांचा जो करार असतो तो त्यांना वाढून मिळावा यासाठी त्यांच्या काही मागण्या आहेत, ते शासन स्तरावर प्रलंबित आहेत। फक्त शासनाची गोदामच नाही तर ग्रामीण खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलं धान्य उघड्यावर पडलंय। तसंच नव्याने खरेदी केलेल्या धान्यासाठी जागाच उरली नाहीये। त्यामुळे अनेक केंद्रांनी धान्य खरेदीच बंद केली आहे। तर काही ठिकाणी 3 ते 4 खरेदी केंद्रांना एका मोठ्या खरेदी केंद्राशी जोडण्यात आल्याने त्या ठिकाणी धान्य नेण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतुकीचा भार सोसावा लागतोय। गोडाऊन पूर्णपणे भरलेले असून सदर मालाची मिलिंगसाठी उचल झालेली नाही शासनाकडून। त्यामुळे नव्यानं तिथे खरेदी होऊ शकत नाही आणि म्हणून त्यामुळे गुरवळ्याचा गोडाऊन त्यांनी येऊन किरायाने तिथे खरेदी सुरू केलेली आहे। ते विक्रीसाठी गुरवळ्याच्या गोडाऊनला त्यांना माल न्यावा लागतो, तर वाहतूक खर्च त्यांना सोसावा लागतो अतिरिक्त। खरीप हंगामातील धान्य शासकीय केंद्रांवर विकण्यासाठी शेतकऱ्यांना 29 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे। त्यामुळे राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा न काढल्यास गरजवंत शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागून त्यांचं धान्य खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकावं लागेल। इतकंच नाही तर शासनाच्या बोनसलाही शेतकरी मुकणार आहेत। त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी इच्छा बळीराजा व्यक्त करतोय। मनोज ताजणे, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।